डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी इंधन मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असताना केवळ मागणी पत्राच्या आधारे तब्बल 400 लिटर डिझेल वितरित झाल्याचे प्रकरण रायपूर परिसरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. रायपूर पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई करत डिझेल वाहून नेणारी स्कॉर्पिओ MH23 E8557 ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार एका मागणी पत्राच्या आधारे मोठ्या प्रमाणात डिझेल नेले जात असल्याची माहिती शमीम सौदागर यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक निलेश सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित वाहनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनात अंदाजे 400 लिटर डिझेल आढळून आल्याने पोलिसांनी डिझेलसह वाहन जप्त केले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चौकशीनंतर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान परिसरात डिझेलची तीव्र टंचाई असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन कसे वितरित करण्यात आले याबाबत शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांना काही लिटर डिझेलसाठी हेलपाटे मारावे लागत असताना काहींना शेकडो लिटर डिझेल सहज उपलब्ध होत असल्याने वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित मागणीपत्र कोणी दिले, वितरणासाठी आवश्यक परवानग्या होत्या का, तसेच पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाच्या नियमांचे पालन केले का याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. विक्री नोंदी, वितरण रजिस्टर आणि परवानग्याची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.